नमस्कार मित्रांनो. तर आता झालेली सकाळ आणि आज आहे संडे. कारोडीत बसलेली आणि गोट्या भाई जबरदस्त एकदम स्टाईलमध्ये बसलेला आहे. आणि आपली काय इथं सकाळचं सिस्टम असं आहे, मस्त गाय जेवण वगैरे करून तिचं मोरघास वगैरे एक वैरण तिची झालेली आहे, आपल्या कारोडीची पण झालेली आहे. आणि गोट्या भाई आज उपाशीच आहे ना गोट्या. यार यावर्षी काय झालं, आंब्याला मोहर तर फुल लागला होता एकदम फुल. पण मध्ये धुई आलती आणि सगळा मोहर खाली पडला. एक दोन आंबे कुठेतरी दिसतंय फक्त. तर बाकी सगळे आंबे आपले गळून पडलेले. आणि जे बाजूचा आंबा आहे आपले, तर याला फुल आंबे लागलेले. आता याला काय म्हणावं काय नाही, म्हणजे आपल्या आंब्याला आंबेच नाही आहे. आता कुठं त्याला मोहर परत लागतोय, पण तो आता काय कामात येणार नाही. वाह, शेळ्या सगळ्या मस्त बसलेल्या आहे. आणि सगळा मुरघास संपून खाली सांडून तर यार आपलं सफर करायचं चालू आहे, पण अजून काहीच त्याचा पत्ता नाही आहे. अरे यार आपलं पिल्लू का ओरडतंय आज माहीत नाही. होय, अरे आता पूर्ण धिंगाणा केला इथं. नमस्कार मित्रांनो. अरे बाप, मी एकदम डचकलो होतो, कारण आपला गोट्या बाई सुटलेला आहे आणि यानं पुरा धिंगाणा केलेला आहे इथं. बरं झालं मी आलो आज, नाही तर मी आज येणार नव्हतो. हे गोट्या नीट उभा राय, उभा राय. एकतर आपला तो बोकड पण सुटलेला आहे, हा बोकड पण सुटला, हा बोकड पण इकडं परेशान आहे, आणि ही पाठ पण सगळे परेशान झालेले. अरे वा, मी आलो नेमकंच, मी आलो आणि एकदम सगळं बकरं वगैरे ओरडायला लागले. तर मी म्हटलं यार अचानक काय झालं ओरडायला, तर हा डॉन आपला सुटलेला आहे. तर सध्या इथं बांधून टाकलं, अजून त्याला चांगलं बांधतो. हाच कस का सुटला काय माहिती. चाल 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 आता, बस रे बस ना, बस आता. अरे अरे, बस बस बस.